म्हणजे आनंद खारेकर सिनेमा या चित्रपटामध्ये मी लेखकाची भूमिका करतो आहे। म्हणजे या चित्रपटाचा लेखक सागर वानखेडे आहे, पण सिनेमा म्हणजे चित्रपटामध्ये जो सिनेमा घडतो आहे त्याचा लेखक मी आहे। आणि लेखकाचं जे काय फ्रस्ट्रेशन असतं ते मला ज्यावेळेला ही फिल्म लेखक म्हणून केली त्यावेळेला कळलं। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे विनोदाचा भाग म्हणजे लेखकाच्या दृष्टीने ते खूप सिरियस आहे, पण याच्यातला विनोदाचा भाग म्हणजे मला असं कळला की जे ॲक्टर्स असतात कधी कधी ते दिलेले डायलॉग बोलत नाहीत काय, तेव्हा लेखकाचं जे फ्रस्ट्रेशन असतं ते काय असतं ते मला त्या दिवशी कळलं। मग याच्यामध्ये मी मदन मडके ही भूमिका करतो आहे। खूप छान चित्रपट आहे। चित्रपटामध्ये एक वेगळा मेसेजसुद्धा लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त कॉमेडीज असं नाही आहे, आणखीन सिरियससुद्धा एक जॉनर, आणखीन दिग्दर्शकाची पण काय व्यथा असू शकते तीसुद्धा याच्यामधून मांडण्यात आलेली आहे। आणि कॉमेडीचा भाग, माझ्या कॉमेडीचा भाग बघायला गेलं तर मी बऱ्याच वेळा स्लॅपस्टिक वगैरे करण्याचा प्रयत्न करतो, पण इथे फार स्लॅपस्टिक वगैरे नाही किंवा फार अंगविक्षेप न करता एक सटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे बरेच हल्ली हिंदी त्या पिक्चरचे टाईपचे पिक्चर येतात त्याप्रकारे सटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दलच मी म्हटलं ना की लेखक म्हणून ह्याच्यामधून मी आलो तर लेखकाचं फ्रस्ट्रेशन काय आहे हे लोकांनासुद्धा कळेल, आणखीन मलासुद्धा कळेल। म्हणजे मला त्यावेळेला कळलं आणि ते पिक्चर बघताना लोकांना कळलं। म्हणजे ज्यावेळेला पिक्चर मिळतो, अरे काय मला एवढा दिग्दर्शकाने ऑफर केला पिक्चर, म्हणजे प्रत्येक लेखकाची ही इच्छा असतेच की आपण करावं एखादा पिक्चर आपला, म्हणजे लॉन्च झाला पाहिजे, रिलीज झाला पाहिजे, आणि तो मिळाल्यानंतरचा जो आनंद असतो तो एका सीनमध्ये दाखवला, अरे वा मला पिक्चर। आणि नंतर जेव्हा ऑन सेट जातो त्यावेळेला मग अरे मग जरा हे टाक ना, मग हा सीन बदलायचा आहे, मग हे कर ना, अरे काय करताय, अशा प्रकारच्या गमती जमती याच्यामध्ये आहेत, ते सटल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण तुम्ही म्हणजे चित्रपटगृहात जाऊन हा नोव्हेंबरमध्ये आम्ही रिलीज करतो आहे, तर जाऊन तुम्ही नक्की बघा। एक वेगळ्या प्रकारचा मेसेजसुद्धा मिळेल आणि वेगळ्या प्रकारचा चित्रपट तुम्हाला बघायला मिळेल। थँक्यू।